नमस्कार मित्रांनो, अनमोल विचार मराठी चॅनल वर तुमचे स्वागत आहे। पाहून दुर्लक्ष करू नकोस बाळा, जर हे मी तुला सांगतोय ते तू शेवटपर्यंत ऐकशील तर तुझे भाग्य नक्कीच उजळेल। मी तुझ्याशी बोलू इच्छितो आणि मी तुला सांगतोय, या संवादामुळे तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल। या आठवड्यात तू तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या चमत्कारांनी थक्क होशील। तुला अशा गोष्टी मिळतील ज्याचा तू कधी विचार देखील केला नव्हता। तेव्हा माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे जा, मी तुझी सोबत कधीच सोडणार नाही। चुकीच्या गोष्टीकडे जाण्याचा प्रयत्न करू नको, कारण मी तुला लवकरच आशीर्वाद देईन। माझ्या सामर्थ्यावर तुझा विश्वास असेल तर हा संदेश जितका जास्त ऐकता येईल तेवढे चांगले। आणि आताच व्हिडिओला लाईक कर, तसेच गरज असलेल्या लोकांसोबत शेअर कर। तसेच कॉमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नकोस। आज तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। तुझं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल। संकट तुझ्यातील जिद्द आणि सहन करण्याची ताकद पाहण्यासाठीच येत असतात। फक्त तुझ्या मनात हा विश्वास ठेव, आयुष्यात जे काही घडतं ते तुझ्या इच्छेनुसार चालू आहे आणि मी आहे म्हणून तू आनंदात आहे, कारण माझं नाम तुझ्या मुखात आहे। माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर करणे होय। भूतकाळाचे दुःख करत बसू नकोस, भविष्य काळाचा मोह करू नकोस आणि वर्तमान काळाचा अहंकार। जर का माझं नाम तुझ्या मुखात आहे तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। जर तू माझ्या नामात राहशील तर तुला मी शेवटपर्यंत साथ देईन। माझी जर साथ असेल तर जीवनात अशक्य असे काहीच नाही। त्यामुळे कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकद तुला मिळेल आणि माझा हात तुझ्या डोक्यावर असल्यावर कोणत्याही कामात विजय तुझाच होईल। अनुभव येईल, जिद्द आणि माझ्यावरील भक्ती अशी ठेव की नशिबात नसेल ते सुद्धा मिळेल। उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी, स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ माझा। नको घाबरूस अरे बाळ माझा, शुद्ध अंतरात्म्याने नाम घेतले तर माझ्या कृपेचा अनुभव येईल। नामानेच अंतरात्मा शुद्ध होतो। मनामध्ये जर श्रद्धा विश्वास असेल तर जीवनात अशक्य असे काहीच नाही। जी झुंज तू स्वतःशी देत आहेस त्यात तुला मार्ग दाखवेल मी, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। प्रेम सगळ्यांवर कर पण श्रद्धा माझ्यावर ठेव। कोणा वाचून कोणाचे अडत नाही, जरी हे खरं असेल तर कोण कधी उपयोगी पडेल ठाऊक नाही। जी वाहते ती नदी असते आणि जे थांबते ते डबके असते। डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस। निवड तुमची आहे, फक्त जगायचं म्हणून जगू नको। विचार कर तुझा, विश्वशांतीचा आणि इतरांचा पण लक्षात ठेव की तुला सर्वात चांगलं कर्म करूनच ह्या जगाचा निरोप घ्यायचा आहे। ह्यामध्ये सर्वच लोक यशस्वी होतील असा हा मार्ग सोपा सहज नाही। म्हणून माणुसकीचा देह अंगी बांधून वाट पहा। आयुष्यात तू किती सुखी आणि आनंदी आहेस हे महत्त्वाचं नाही, तुझ्यामुळे किती लोक सुखी आणि आनंदी आहेत ते महत्त्वाचे आहे। तुला स्वतःला समजत नाही नेमकं तुझ्या मनात काय आहे ते मला समजते। नामस्मरण करत असताना तू मला पाहत नाहीस पण मी तुला पाहत असतो आणि माझं स्थान तुझ्या हृदयातच आहे। तू माझं नाव घेतोस म्हणून मी तुझ्या मागे पुढे चालतो, हे नेहमी लक्षात ठेव। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मज्ञान करून घेणे साधकाला कोणत्याही एखाद्या सद्गुरूला शरण जाण्याची गरज आहे।
सद्गुरूची भेट झाल्यावर साधकाने सद्गुरूंच्या स्वरूपाचं नियमित स्मरण करावे, त्यांची आराधना करावी. ज्या प्रकारे आपण शेतात बीज पेरल्याशिवाय शेत आपणहून पीक देत नाही, त्याच प्रकारे तुम्ही स्वतःहून कोणतेही ज्ञान जिज्ञासा दाखवल्याशिवाय गुरु आपणहून ज्ञान उपदेश देणार नाही. आपल्या नकळत जे टळून जातात ते टळलेले संकट म्हणजे गुरु होय. घरातून बाहेर जाताना रस्त्यात कोणाचा तरी धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो, ती म्हणजे गुरु कृपा. आता सगळं संपलं असं वाटत असताना परत उठून नवीन जग निर्माण करण्याची उमेद म्हणजे गुरु होय. पैसा, बंगला, गाडी मिळणे म्हणजे गुरु कृपा नाही. हे नसताना जीवनात मिळणार समाधान म्हणजे गुरु होय. हे सर्व मी तुला वेळोवेळी सांगत असतो. बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग तुझ्यावर कोणतेही संकट असू दे, मी तुला त्या संकटाच्या वेळी मार्ग दाखवतोच. मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही. मी तुझ्या अंतरात्म्यात आहे, तुला कधीही हरवू देणार नाही. ह्या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा ठेवू नकोस. मी तुझ्या विचारापेक्षाही चांगलं फळ तुला देईल. अरे, कर्म करणे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे माझं कर्तव्य आहे. तू जर माझ्या नामात राहशील तर मी तुला शेवटपर्यंत साथ देईल. जगायचं असेल तर कठोरता मनात ठेवूनच. जग लाजाळू आणि असहाय्य जगणं धोकादायक असते. तुला जर स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर नक्कीच कर्मठ आणि कठोर व्हावे. कधी कधी दगडासारखे कठोर व्हावे लागले तरी चालेल. पावलोपावली अनेक संकटे तुमची वाट पाहत असतात. समजा तुझी वाट सामान्य असेल तर संकट पण काही मोठे नसणारच. ज्यांनी तुला फसवले त्यांना पण शिक्षा मिळेलच. पण तू काही करू नकोस, कारण तू आणि ते वेगळे आहे. आता विचार करण सोडून दे, जे मिळाल त्यात समाधानी रहा. धन कमव, खूप कमव, पण ते स्वतःच्या जीवावर कमव आणि फक्त कोणाची फसवणूक करू नकोस. हातामधल्या असलेल्या रेषेमध्ये तुझे भविष्य पाहू नकोस, तर त्याच हातांनी विश्वासूपणे काम आणि मुखात माझे नाम राहू दे. कोणतीही भेट ही तेव्हाच शुद्ध असते जेव्हा ती चांगल्या मनुष्याला योग्य दिवशी आणि योग्य जागी निःस्वार्थ दिली जाते. व्यर्थ चिंता आणि भय एखाद्या आजाराप्रमाणे आहे, जी तुला मधून पोखरते. आयुष्य भविष्यकाळामध्ये आहे ना, भूतकाळामध्ये आहे. आयुष्य तर ह्या वेळी वर्तमानात आहे. जे झाले ते छानच झाले आहे आणि जे झाले ते छानच होणार आहे. जे तुला मिळाले ते तुझ्यासाठी योग्य आहे का हे तुला ठाऊक नाही, पण मला चांगलंच ठाऊक आहे. आणि तुझ्यासाठी काय बरोबर आहे तेच मी तुला देणार आहे. प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली असती तर आयुष्यात सुखाची किंमत कळाली नसती. साल्स व्यक्ती फायद्यासाठी आणि दुर्जन व्यक्ती विध्वंसासाठी असते. धर्म संस्थापनासाठी मी युगयुगे प्रत्येक युगात जन्म घेत आलो. मृत्यूनंतर जे काढून घेत जाईल तो संसार आहे. चितेच्या ज्वाळा तुझं कर्म असेल आणि मी तुझ्या बरोबर असेल. एक शब्द आहे, भाग्य, त्यांच्याशी लढून पहा आणि हरला नाहीस तर सांग. आणखी एक शब्द आहे, स्वामी आता बोलून तर बघ मनासारखं झाले नाही तर सांग. जेव्हा जेव्हा तुला माझी आवश्यकता वाटेल तेव्हा तेव्हा तुझ्याकरिता नक्कीच धावून येईल. आणि माझ्यावर विश्वास ठेव. ज्याने माझा हात पकडला त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज पडत नाही. मी तुझ्या अंतरात्म्यात आहे. मी तुला हरू देणार नाही कधी. जे लोक विनाकारण दुखी राहतात
ते नेहमी देवाला दोष देत असतात. आहे त्यात सुख मानून संतुष्ट राहत नाही. इतरांचे सुख पाहावत नाही. अशा लोकांपासून नेहमी दूरच राहण्यात शहाणपण आहे. जे लोक रोज दुखी राहतात आणि जो ह्या मनुष्याच्या संपर्कात येतो त्याला ही हा मनुष्य सांगून सांगून दुखी करतो. त्यामुळे मी तुला सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.